नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, हृदयरोग असू देत, उच्च रक्तदाब असू देत, मधुमेह असू दे, या सगळ्या गोष्टींवर किंवा या सगळ्या आजारांवर आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो. त्याबद्दलची जागरूकता पसरवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण काही आजार असे असतात ज्यांच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं किंबहुना त्याच्याबद्दलची अधिकाधिक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण त्या आजारांचं अस्तित्व सुद्धा खूप मोठं आहे. आज त्यापैकीच एका आजाराबद्दल आपण बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे बघून घेऊया. आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत न्यूमोनिया, काळजी आणि उपचार. न्यूमोनिया म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावरच्या उपचार पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर तज्ज्ञ म्हणून आल्यात डॉक्टर सोनाली साळवी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर्व प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार. मॅडम मेडिसिन या शाखेमध्ये MD आहेत आणि त्याबरोबरीने BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तुमच्या मनात जर न्यूमोनियाबद्दलचे प्रश्न असतील, तुम्हाला जर त्याचे उपचार कसे असतात, लक्षणं काय आहेत, या सगळ्याबद्दल माहिती हवी असेल, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. आजचा आपला जो विषय आहे न्यूमोनिया, काळजी आणि उपचार, या विषयाच्या अनुषंगाने जर आपण प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलत असाल तर जिथे नेटवर्क चांगल्या पद्धतीने येतं तिथे जाऊन बोलला तर आवाज मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र पूर्णतः बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा, म्हणजे तुमचा प्रश्न इथपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत, न्यूमोनिया, काळजी आणि उपचार. मुळात न्यूमोनिया म्हणजे काय आणि कसा होतो, काय सांगाल? न्यूमोनिया हा जो आजार आहे त्याचं मराठी नाव हे फुफ्फुस दाह आहे, पण तो फारसा प्रचलित नाहीये कारण आपण तो फारसा वापरात आणत नाही, कारण न्यूमोनिया हा शब्द आपल्या तोंडी बसलेला आहे. न्यूमोनिया म्हणजे काय की फुफ्फुसाचं एक प्रकारचं सूज जी आहे ती इन्फेक्शन किंवा केमिकल्स किंवा इतर काही म्हणजे जसे व्हायरस पार्टिकल्स आहेत ह्याद्वारे होणारं फुफ्फुसाचं जे स्वेलिंग असतं त्याला आपण फुफ्फुस दाह किंवा न्यूमोनिया असं म्हणतो. बरं, मग हा न्यूमोनिया किंवा त्याची जागृती खूप मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून त्याचा सुद्धा असा काही जागतिक दिन, ज्या दिवशी न्यूमोनिया डे वगैरे साजरा होतो किंवा पाळला जातो, असं काही आहे का आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? हो, याच महिन्यात 12 नोव्हेंबरला आपण जागतिक न्यूमोनिया दिवस साजरा केला. न्यूमोनिया दिवस साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे की न्यूमोनियाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी. पूर्वी मधुमेह दिवस, हृदयरोग दिवस असे अनेक दिवस साजरे केले जायचे आणि आताही करतोय आपण, ते जास्त प्रमाणात करतोय. पण न्यूमोनियामुळे होणारी जी आजारपण आहेत किंवा त्याच्या पुढे जी कॉम्प्लिकेशन्स होतात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये फारसं जागरूकता नाहीये. त्या कारणाने आपण हा प्रोग्राम, हा जागरूकता दिवस म्हणून आपण जो साजरा करतो ह्याची सुरुवात 2009 साली झाली आणि पहिला जागतिक न्यूमोनिया दिवस हा आपण 2009 मध्ये
2 नोव्हेंबरला साजरा केला होता. आता ग्लोबल कोअलिशन अगेन्स्ट चाइल्ड निमोनिया ही एक आघाडीची जी संस्था आहे त्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन आणि निमोनियाचं जे प्रमाण 5 वर्षाखालील मुलांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा वृद्धांमध्ये जे निमोनियाचं प्रमाण वाढत चाललंय हल्ली, तर ते आपल्याला जागतिक स्तरावर नेऊन ती आपण कशी काय आपण त्याचे संभाव्य धोके जाणून घेऊ, त्याच्यापुढे आपण ऍक्शन घेऊ शकू, ह्या स्वरूपाचं जे जागतिक निमोनिया दिवस आपण साजरा करतो. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मग त्याचे धोके म्हणजे अगदी शेवटपर्यंत संभाव्य धोके कोणते कोणते त्याचे असतात? त्याचे संभाव्य धोके म्हणजे की छातीत पाणी भरणे किंवा दोन्ही फुफ्फुस निकामी होणे, छातीमध्ये पू होणे, श्वास बंद पडणे किंवा म्हणजे अगदीच दुर्लक्षित राहिला तर त्याच्या मागे म्हणजे मृत्यूचा दरही तसा लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा खूप जास्त होतो. बरोबर. आपल्याला पहिला फोन आहे कार्यक्रमातला. उस्मानाबादहून रवींद्र आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. बोला रवींद्र. लहान मुलांमध्ये निमोनिया संदर्भात विचारायचं होतं. वारंवार आता वर्षातून 2 वेळेस निमोनिया झाला होता. 3 वर्ष लहान मुलांना? हा 3 वर्षाचं. किती वर्षाचं मूल आहे तुमचं? 3 वर्षाचं. 3. आणि किती वेळा झाला? फ्रिक्वेन्सी काय म्हणालात? वर्षातनं 2-3 वेळा? नाही, 1 वेळेस झाला होता. नंतर पुन्हा अजून दवाखान्यात दाखवायला गेल्यानंतर पुन्हा निमोनियाचा संशय व्यक्त केले त्यांनी. बर. मग त्यासाठी काळजी काय घ्यावं लागेल? उपचार कुठल्या अजून पद्धती दुसऱ्या? बर, धन्यवाद. 3 वर्षाचं बाळ आहे त्यांचं. आणि हो 5 वर्ष, जसं मी म्हणलं की 5 वर्षाच्या खाली मृत्यूचा दर जास्त असल्याने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं जे माल न्यूट्रिशन हा प्रकार आपण म्हणतो, कुपोषित असणे, ह्याच्यामध्ये आपलं मूल मोडत नाहीये का हे तपासून घेणे. कारण जर कुपोषित असेल बाळ तर वारंवार निमोनियाचे एपिसोड होणं हे साहजिक असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. इम्युनिटी वाढवणं हे सगळ्यात इम्युनिटी वाढवणं आणि ते आहाराकडे फार लक्ष द्यायला हवं आणि बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपल्या नजीकच्या बालरोग तज्ञांना, स्पेशलिस्टना भेटणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर आपल्या घरामध्ये जर इतर समजा त्याचा भाऊ किंवा बहीण असेल, त्यालाही असा त्रास होत असेल तर दोघांनाही नेणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला काही आजार की जणू हृदयरोग आहे किंवा व्हॅल्व्हचा प्रॉब्लेम आहे, असे काही आजार असतील आणि ते अनडायग्नोज राहिले असतील, म्हणजे आतापर्यंत त्याचं निदान झालं नसेल, तर मात्र तुम्हाला ते स्पेशल टेस्ट करून त्याचा शोध लावायला लागेल. आणि त्याच्यानी आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच मुलांना ज्यांना रिकरंट निमोनिया हा आपण म्हणतो की वारंवार होणे, हा अंडरलाईंग हार्ट डिझीज जे आपण म्हणतो त्याच्यामुळे होण्याचे जास्त चान्सेस असतात. किंवा दम्याचा आजार, की दम्याचा आजार हा नंतर कळतो आणि निमोनिया वारंवार होतोय असं आपल्याला लक्षात येतं. अच्छा. म्हणजे दम्याच्या आजारासाठी म्हणा किंवा हृदयरोगासाठीचं एक लक्षण म्हणजे निमोनिया होणं असं सुद्धा असू शकतं. ओके. पण निमोनिया कशामुळे होतो मुळात आणि कोणाकोणाला होऊ शकतो आणि त्याची लक्षणं काय आहेत? निमोनिया हा असा आजार आहे की जो नवजात बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकतो आणि प्रत्येक वयोगटात ह्याची जी धोक्याची जी लक्षणं आहेत किंवा ह्याच्या रिस्क फॅक्टर्स जे म्हणतो ती वेगवेगळी असतात. बरोबर. तर जसं की मी म्हणलं की लहान मुलांमध्ये जे आहे कुपोषित असणं किंवा इतर आजार असणं हे जे असू शकतं किंवा लसीकरण न होणं वेळेवर, हेही कारण असू शकतात. तसंच जे आपण तरुण वयात म्हणतो की तरुण वयामध्ये तुम्ही जर स्वतःच्या हेल्थकडे न लक्ष देणं किंवा पोल्युटेड ऍटमॉस्फिअरमध्ये काम करणं किंवा काही जण असतात की जे फॅक्टरीमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे डस्ट एक्सपोजर असतो, केमिकल्स असतात, त्याही ठिकाणी निमोनिया वारंवार होऊ शकतो. आणि वृद्धांमध्ये इन्फेक्शियस कॉजेस जे असतात की संसर्गजन्य आजार, ते तर सर्वच वयोगटात होऊ शकतात. अच्छा. आपण त्याच्या लक्षणाकडे वळूया, पण आधी एक फोन आहे. भारत वावळ आपल्याशी डोंबिवलीहून बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम.
माझा प्रश्न असा आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये प्रवास करताना किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये किंवा इतरत्र भरपूर गर्दी असते आणि ह्या गर्दीच्या माध्यमातून हवेतील जे प्रदूषण असतं ते प्रदूषणाद्वारे आपल्या नाकामध्ये आपण श्वास घेत असतो. तर याच्यामुळे निमोनिया होण्याचा कितपत शक्यता असते आणि त्याचबरोबर आपण गर्दीमध्ये जाताना आपला श्वास इतरांच्या याच्यामध्ये गेल्यानंतर संसर्गजन्य होऊन त्यांना पण निमोनिया होण्याची शक्यता असू शकते का? धन्यवाद. या प्रश्नाचं मॅडम नक्की उत्तर देतील की न्यूमोनिया संसर्गजन्य आहे का, संसर्गजन्य रोगांमुळे तो पुढे न्यूमोनिया होऊ शकतो, हे सगळं कन्फ्युजन त्या दूर करतील. आपल्याला जो फोन आला होता भारत वावळे यांचा की मुंबईसारखी जी शहरं असतात जिथे प्रवासाच्या निमित्ताने खूप गर्दी असते, माणसं म्हणजे श्वासातून पसरणारे जे आजार आहेत, तर मुळात न्यूमोनिया संसर्गजन्य आहे का? सर्वच न्यूमोनिया संसर्गजन्य आहेत असं नाही म्हणू शकत आपण. पण जे एअरबॉर्न म्हणजे हवेतून पसरणारे किंवा ड्रॉपलेट्सनी म्हणजे आपल्या श्वासातून जे सिक्रिशन्स आहेत ते आपण उडतात आणि ते आपण स्पर्शाद्वारे किंवा इतर काही मार्गांनी की जसं रुमाल किंवा ह्याच्याद्वारे जे पसरतात, कॉमन आपण सार्वजनिक ठिकाणी जेव्हा जातो तर मध्ये आपल्याला जसं आठवतं की स्वाईन फ्लूचं जे प्रमाण वाढलेलं होतं त्यावेळेस सरकार देखील आपल्याला वारंवार सूचना देत होतं की त्याची काळजी काय घ्यायची, की आपण कसं हायजीन ठेवायचं त्याचं. तर तोंडावरती हात ठेवणे किंवा रुमाल धरणे जेव्हा खोकताना शिंकताना, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळेच सर्वच जे इन्फेक्शियस न्यूमोनिया आहेत त्यातल्या बऱ्यापैकी जे बॅक्टेरियल आणि व्हायरल न्यूमोनिया जे आहेत व्हायरस द्वारे होणारे, तर ते खूप मोठ्या प्रमाणावर कम्युनिकेबल असतात, म्हणजे एकमेक संसर्गजन्य जे आपण म्हणतो तसे असू शकतात आणि त्यामुळे आपल्याला खास काळजी घ्यावी लागते. त्याचे प्रकार आणि त्याची तपासणी ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोतच, पण त्या अगोदर एक फोन घेऊया आणि तुम्ही जागतिक स्तरावर त्याचं प्रमाण काय आहे हे सुद्धा आम्हाला नंतर सांगणार आहात. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी शलाका गाडगीळ कल्याण प्रश्न विचारू इच्छे. माझा असा प्रश्न आहे की न्यूमोनिया होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि जर का झाला तर कोणती पथ्ये पाळावीत? मला वाटतं हा प्रश्न आपण फार लवकर विचारला चर्चेत, तरी मी ह्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोलणार आहे. न्यूमोनिया होऊ नये म्हणून काळजी घेण्यात त्याची लक्षणं आणि त्याचं जे स्वरूप आहे ते पहिलं लक्षात यायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांना साधी सर्दी खोकला झाला तर ते उपचार घेत नाहीत, कारण सर्वांच्या मनामध्ये असं असतं की सर्दी खोकला ताप हे काही व्हायचंच आणि 4-5 दिवसांनी तो जाईल तो आपल्या पण ह्याच्यामध्ये त्याची न्यूमोनिया होत असल्याची लक्षणं जी आहेत ती आपण जाणून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्या आधी आपण मला वाटतं एक स्लाइड घेऊया, त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया आणि मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याचंही उत्तर त्यात समाविष्ट असेल असं मला वाटतं. आता आपण बघणार आहोत की जगात प्रमाण केवढं आहे आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये सर्वाधिक आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हो, तर ही स्लाइड आपण आपल्या स्क्रीनवर जी दिसतीये त्याच्यामध्ये आपण ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. सर्व राष्ट्रांचं जगामध्ये वर्गीकरण केलेलं आहे की न्यूमोनियाचं वार्षिक प्रमाण जे आहे त्याच्यावरून घेतलेलं आहे. तर हे लहान मुलांना गृहीत धरून केलेलं आहे, कारण जास्त ह्याचा मृत्यूदर लहान मुलांमध्ये आहे. तर तुम्ही बघताय की ग्रे झोन एक आहे आणि एक डार्क ग्रे झोन आहे. तर अनफॉर्च्युनेटली भारताचं जे आहे समाविष्ट तो त्या ग्रे झोन मध्ये झालाय. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे एका मुलाला साधारणपणे किती एपिसोड्स किंवा किती वेळा त्याला न्यूमोनिया होतो आणि हे भारतात नक्कीच जास्त आहे. त्याच्यामुळे भारत हा ग्रे झोन जे आपण ह्याच्यामध्ये दाखवतो आहोत तर त्या ग्रे झोन मध्ये मोडतो. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता होणं आणि त्याच्याबद्दलची काळजी घेणं गरजेचं आहे. तर जगातला 23% बोजा जो न्यूमोनियाचा आहे तो भारतावर आहे. तर त्यामुळे हे लक्षणं ओळखणं आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्याची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही म्हणताय की लहान मुलांमध्ये, हो, का इन जनरल हा 23%? हे जे WHO जी संस्था आहे ते लहान मुलांना गृहीत धरून त्यांनी हे केलेलं आहे, ह्याचं अनाकलन किंवा अवलोकन, आणि ते त्याच्यावरून आपल्याला आपलं हेल्थ स्टँडर्ड किती आपण सुधारू शकतो ह्याचं एक इन जनरल आपल्याला गाईड आहे ते. आपल्याबरोबर डॉक्टर सतीश शहाणे आपले जे दुसरे गेस्ट म्हणूयात किंवा तज्ज्ञ फोनच्या माध्यमातून जे जोडले जातात तर ते आपल्याबरोबर आता ऑनलाईन आहेत, तर त्यांना सुद्धा आपण या चर्चेमध्ये सहभागी करून घेऊया.
नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. हॅलो. थँक्यू सर. थँक्यू मॅम. सर, आपण आज न्यूमोनिया बद्दल बोलतो आहोत, काळजी, उपचार, आणि डॉक्टर सोनाली साळवी आपल्या ज्या गेस्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्या स्टुडिओमध्ये आहेत, त्या माहिती देत आहेतच. पण आता आपण हळूहळू जेव्हा लक्षणं आणि निदान ह्याच्याकडे पोहोचतो आहोत, त्यावेळेला समजा न्यूमोनियाचं निदान थोडंसं उशिरा झालं, पटकन लक्षात आलं नाही, तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं किंवा काय घडू शकतं, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅम, आज न्यूमोनिया जो आहे फर्स्ट वन ऑफ द लिडिंग कॉज ऑफ डेथ आहे अंडर 5 मॉर्टॅलिटीचा इंडियामध्ये. भारतामध्ये दरवर्षी कित्येक बाळ न्यूमोनियामध्ये दगावतात, जे 5 वर्षाच्या आतमध्ये आहे. आणि बऱ्याच वेळेस त्याचं जे मेन कारण आहे की जेव्हा आपण टर्शरी केअरला रेफरल करतो, त्या रेफरल केअर करताना बऱ्याच वेळेस त्यांना उशीर होतो, आयदर बिकॉज ऑफ सम जे प्रॉब्लेम्स असतात आपल्या फाइंड आउट करण्यामध्ये, किंवा इनडायरेक्टली प्रेझेंटेशन कधी कधी खूप उशिरा असतं त्यांचे. लहान मुलांचं 1 वर्षाच्या आतमध्ये बाळ असेल तर बाळ तसं डायरेक्टली तर सांगणार नाही की मला काही मोठा त्रास होतो, ही जस्ट क्राय. ओके. किंवा एखादा खेळतर मुलगा असेल इनिशियली न्यूमोनियाचा, पण आपण त्याला इग्नोर करू होऊ शकतो, तो मध्ये न्यूमोनिया असेल तरी. तर असे जे बाळ आहे त्यांना कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे कधी कधी त्यांच्या छातीमध्ये पू भरणे, किंवा ज्याला आपण एम्पायमा म्हणतो, किंवा हवा भरणे ज्याला निमोथोरॅक्स म्हणतो, किंवा ब्लड मध्ये इन्फेक्शन पसरणे ज्याला सेप्सिस म्हणतो. सेप्सिस हे अंडर 1 इयरच्या आतमध्ये मुलांना खूप प्रमाणामध्ये होऊ शकतं, आणि त्याच्यामुळे बाळांना इतर ठिकाणी पण तो न्यूमोनिया पसरतो. जसं मेंदूमध्ये पोहोचला तर आपण त्याला मेंदू ज्वर म्हणतो, किंवा कुठे बोन मध्ये पसरला तर ऑस्टिओमायलायटिस म्हणतो. तर त्यामुळे ते कॉम्प्लिकेशन उद्भवून जे अॅक्यूट प्रॉब्लेम्स, म्हणजे सुरुवातीचे जे अॅक्यूट प्रॉब्लेम आहे ते सडन ऑक्सिजन सॅच्युरेशन किंवा आपल्या बॉडीचं जे ऑक्सिजन लेवल आहे ते कमी होणे, ज्याच्यामुळे बऱ्याच मुलांना व्हेंटिलेशन किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास मशीनवर ठेवावं लागतं. आणि जे क्रोनिक कॉम्प्लिकेशन्स आहे, जसे लॉंग टर्म इन्फेक्शन झाले समजा, इन केस एम्पायमा वगैरे असेल, त्याच्यामुळे पूर्ण हेल्थ केअरवर लोड येतो, कारण त्या मुलांना डिस्चार्ज लगेच करता येत नाही. त्यांना 4-6 वीक्स पर्यंत ठेवावं लागतं हॉस्पिटलमध्ये. काय काय मुलांना ट्यूब टाकून ठेवावं लागतं छातीमध्ये, ज्यांना कॉम्प्लिकेशन जर पटकन लक्षात आलं नाही तर ती खूप वाढू शकतात. वाढू पण शकतात, आणि त्याच्यामुळे मुलं दगावू पण शकतात बेसिकली. आपल्या बरोबर डॉक्टर सोनाली साळवी आहेत. मॅम, तुम्हाला सरांना काही विचारायचं आहे का? सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही आता इतकी अनुभवी आहात, तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय. पूर्वी एक 10 वर्षापूर्वीची न्यूमोनियाची कारणं आणि आत्ताची न्यूमोनियाची कारणं ह्याच्यामध्ये काही बदल जाणवतोय का तुम्हाला सर? हो मॅम, मी ऍक्च्युली 2001 to 2004 पर्यंत जे हॉस्पिटलमध्ये काम केलं ॲज अ रेसिडेंट. 2005 मधून मी प्रॅक्टिसमध्ये आहे मॅडम, आणि काही वर्ष मी वाडियामध्ये पण आयसीयू मध्ये काम केलेलं आहे 3 वर्ष. तर त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की सुरुवातीला आम्ही जेव्हा न्यूमोनिया बघायचो त्यावेळेस ऑलमोस्ट ते सगळे कॉम्प्लिकेशन असायचे, जसे छातीमध्ये पस भरणे, किंवा इनडायरेक्टली जे मध्ये कधी कधी पूर्ण एक लाईन वॉर्डची फक्त न्यूमोनियाची असायची, ट्यूब टाकून असलेलं, ज्याला आपण एम्पायमा म्हणायचं त्यावेळेस. ओके. पण तो जो प्रकार आता आहे, जसं पेंटाव्हॅलंट वॅक्सिन आल्यापासून किंवा ही वॅक्सिनेशन आल्यापासून, कंपल्सरी केल्यापासून बरेच हे जे आजार आहेत ते कमी झाले. तरी आणखी न्यूमोकोकल इन्व्हेसिव्ह डिसीज ज्याला आपण आयपीडी म्हणतो तो अजूनही दिसतो. इव्हन प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये पण आम्हाला बऱ्यापैकी न्यूमोनिया जे आहे अंडर 1 इयरच्या ह्याच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन दिसतात. मोठ्या मुलामध्ये जो न्यूमोनिया आहे त्याचं थोडासा चेंज असं म्हणू शकतो मी की त्यांना मोस्ट ऑफ द टाइम आता मायक्रोप्लाझ्मा नावाचा जंतू आहे त्याचे न्यूमोनिया जे शाळेमध्ये पसरणारे इनडायरेक्टली जे स्कूल गोअर्स आहेत किंवा इनडायरेक्टली जे प्ले ग्रुप मध्ये असतात त्या मुलांना पण ते ट्रीटेबल पण तसे सोपे आहेत मला ऍज कम्पेअर्ड टू द इंडिव्हिज्युअल न्यूमोकोकल डिसीज. बरं. थँक्यू सर, तुम्ही या चर्चेमध्ये फोनच्या माध्यमातून सहभागी झालात आणि तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केलात. आता अजून वॅक्सिनेशन किंवा उपचार पद्धती याबद्दल मॅडम सविस्तर सांगणार आहेतच कार्यक्रमात, पण तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. त्यांनी पुन्हा एकदा तेच सांगितलं की लहान मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज आता खऱ्या अर्थाने. आपण लक्षणांकडे हळूहळू येत होतो की ही काय लक्षणं आहेत की जी ओळखून आपण न्यूमोनिया झाला किंवा नाही त्याची टेस्ट करू शकतो. राईट. त्यासाठी आपण एक स्लाइड घेऊयात. जरूर. तर प्रथमतः धोक्याचे घटक ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिस्क फॅक्टर्स म्हणतो त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर दमा, मधुमेह, हृदयरोग, HIV
ही आजार ज्यांना आधीपासून आहेत त्यांना धोका जास्त संभवतो. दुसरी गोष्ट, जर धूम्रपान किंवा मद्यपान हे रुग्ण करत असेल तर त्यालाही त्यापासून धोका असतो. आणि काही ठराविक जे क्लेप्सिएला सारखे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मद्यपान जर तुम्ही निरंतर करत असाल तर त्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. काही आजार असे आहेत की सिकल सेल अनिमिया काही ठराविक एरियाजमध्ये जो आहे त्याही रुग्णांना निमोनियाचा त्रास वारंवार होण्याचे चान्सेस असतात. तर अशी काही, आणि किंवा तुम्हाला जर काही औषधं चालू असतील की जसं कॅन्सरची औषधं किंवा अशी औषधं की ज्याच्याने तुमची इम्युनिटी सप्रेस होईल, तर त्या अशा स्पेशल कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स की जसं आपण नाकावरती रुमाल किंवा मास्क वापरणे, आहार चांगला ठेवणे आणि अशा रुग्णांच्या संपर्कात जास्त न जाणे आणि योग्य त्या वेळी लवकरात लवकर उपचार घेणे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे जर धोक्याचे घटक आपल्याला माहिती असतील तर हे आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. आपण लक्षणांकडे येऊया, काय सांगाल डॉक्टर? हो, लक्षणं सुरुवातीला अगदी जो आपल्याला नेहमीचा सर्दी खोकला जो असतो असं वाटू शकतं. त्याच्यानंतर थंडी वाजून ताप येणे, दरदरून घाम फुटणे, खोकला आणि त्याच्यातून कफ तयार होऊन कफ बाहेर पडणे, काही काही वेळेस कफ मध्ये थोडासा रक्तस्राव होणे, छातीमध्ये दुखू लागणे. आणि हे सगळं सुरू असताना जेव्हा दम लागायला लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास कोंडल्यासारखं वाटतं, हे जेव्हा सुरू होतं तेव्हा लक्षात ठेवायचं की हा साधा सर्दी खोकला नाहीये, हा थोडासा पुढे गेलेला इन्फेक्शन आहे. साधारण किती आठवडे, म्हणजे मी सॉरी कट केलं तुम्हाला, पण साधारण किती आठवड्यानंतर आपल्याला ही लक्षणं जर सतत जाणवू लागली तर आपण लगेच गेलं पाहिजे? आठवडे म्हणण्यापेक्षा मी काही जे व्हायरल निमोनिया असतात ते काही तासांमध्ये सुद्धा तुमचं दम लागणे किंवा अशी लक्षणे येऊ शकतात आणि ते वर्स होऊ शकतात की जसं की H1N1, रेस्पिरेटरी सिन्सिटिव्हल व्हायरस, हंटा व्हायरस, हे जे व्हायरल आजार आहेत ते खूप रॅपिडली प्रोग्रेस होतात आणि त्याच्यामुळे कदाचित पेशंट डॉक्टरपर्यंत येईपर्यंत जास्त झालेलं असतं. तर त्यामुळे प्रत्येक निमोनियाला हा नियम लागू पडेलच असं नाही. बॅक्टेरियल निमोनिया सुरुवातीला तुम्हाला कमी सौम्य स्वरूपाची लक्षणे येऊ शकतात आणि त्याच्यानंतर ही लक्षणं वाढून त्याचं निमोनियामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि मग हे सगळं आता समजा ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर मग ती तपासणीकडे जेव्हा आपण जातो ते कसं, निदान कसं केलं जातं किंवा तपासणी कशी असते? हो, बऱ्याच वेळेला जेव्हा हे काही स्वाईन फ्लू म्हणा किंवा असे काही व्हायरसेस आहेत की जे सीझनल असतात किंवा पर्टिक्युलर टाइम मध्ये येतात वर्षाच्या, तर त्यावेळेस आपल्याला इतर लक्षणांवरतीही लक्ष द्यावं लागतं की जुलाब होणे किंवा डोकं दुखणे, इतर असे उलट्या होणे, तर ही सुद्धा लक्षणे न्यूमोनियाची असू शकतात. तर त्या काळात आपल्याला त्या जे एपिडेमिक चालू आहे त्या दृष्टीने आपल्याला बघावं लागतं. असा रुग्ण आल्यास आपण सर्वप्रथम त्यांची शारीरिक तपासणी करतो, त्यांचा घसा तपासतो, आम्ही छातीची तपासणी करतो. ह्याच्यामध्ये काही आम्हाला आढळल्यास आम्ही त्याचं ब्लड टेस्ट जे आपण करतो, त्याच्यामध्ये आपण इन्फेक्शनचं प्रमाण किती आहे त्याची काही लक्षणं असतात, त्या ह्याच्यामध्ये त्याच्याने आम्हाला लक्षात येतं की इन्फेक्शन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरे, छातीचा एक्सरे, ही अतिशय बेसिक तपासणी आहे की जी सर्व छोट्या इव्हन तुम्ही जर गेलात तर प्रायमरी हेल्थ सेंटरला सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे आपण करू शकतो. आपल्याकडे एक्सरेचं काही उदाहरण आहे, कशा पद्धतीने तो एक्सरे दिसू शकतो? हो, घेऊया आपण. तर हे आता आपल्याला दिसतंय ते निरोगी फुफ्फुस. हे जे आहे हे निरोगी फुफ्फुस आहे की ज्याचा मी एक्सरे दाखवतीये. आणि पुढचा एक्सरे जो मी दाखवणार आहे हा जो आहे, जसं की आपण बघता की या रुग्णाच्या उजव्या बाजूला न्यूमोनिया झालेला आहे आणि हे जे पांढरा भाग दिसतोय तो पूर्ण न्यूमोनियानी ऑलमोस्ट झाकळला गेलेला आहे, इतकं इन्फेक्शन झालेलं आहे. अर्थात हे तुम्हाला काही रुग्णांमध्ये
लवकर पसरतो की मे बी आदल्या दिवशी जर आपण बघितला तर एक्सरे अगदी निरोगी Normal व्यक्तीसारखं असतो आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ह्याचं ह्या स्वरूपात रूपांतर होतं. अच्छा, म्हणजे ते सुद्धा वेगवेगळे प्रकार हो, त्याचे ते असू सुद्धा जसं त्याचं कॉज असेल किंवा ज्या व्हायरस किंवा ज्या बॅक्टेरियाने ते झालेलं असेल तर त्या प्रमाणात त्याचं भीषणता असू शकते. म्हणजे आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करणं हा, हे आपण आता ह्याच्या पुढे टाळलं टाळलं पाहिजे. किंवा इतर आता सर्दी खोकला बऱ्याचदा आपल्याला होत असतो, पण यावेळेला मला झालेली सर्दी किंवा मला झालेला खोकला हा युज्युअल पेक्षा वेगळा आहे, हो, तर तसं जाणवलं तर लगेच आपण गेलं पाहिजे. ताप जर क्रोसिनची गोळी घेतल्यानंतर कमी येत नसेल किंवा तुम्हाला दम लागण्याचं प्रमाण आहे हे वाढत असेल की काही पावलं चालल्यानंतर किंवा चालल्यानंतर जे तुम्हाला आधी लागत नव्हतं ते आता सुरुवात व्हायला लागली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे हे फार महत्वाचे आहे. पण आता ह्यामध्ये सुद्धा आता त्यातली काही लक्षणं जी आहेत ती टीबी ह्याच्या खूप जवळ जाणारी आहे, हो. किंवा आता ज्यांना अस्थमा मुळातच असतो त्यांना इतर वेळेला पण सर्दी खोकला झाला की त्यांना दम लागत असतो. बरोबर आहे. मग ह्यानी ह्याचं बायफर्केशन कसं करायचं? अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. तर 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त जर खोकला राहत असेल, तापाचं जे आहे थोडंसं कमी प्रमाणात ताप येणे किंवा थोडंसं घाम येणे, भूक न लागणे, अशी जी लक्षणं जेव्हा येऊ लागतात तेव्हा थोडंसं टीबीकडे कल जास्त असतो. बरोबर. तर हे भूक न लागणं हे मला वाटतं सर्वात महत्वाचं लक्षण आहे. आणि जर असं काही होत असेल, थकवा येणे खूप, तर ताबडतोब थुंकीची तपासणी करून घेणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. बरोबर. थुंकीची तपासणी जर आपण केली तर त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल जे आजार आहेत त्याबद्दलही आपण आपल्याला जाणून घेता येतं आणि टीबीचे जंतू आढळले तर त्याही संदर्भात तो आम्ही थुंकीची तपासणी अलॉंग विथ एक्सरे, अच्छा, तर ह्या दोन्हीचे सांगड घालून आम्ही निदान करत असतो. म्हणजे आपल्याला कळू शकतं की हा न्यूमोनिया आहे का टीबी आहे का अस्थमॅटिक काय तो ॲलर्जिक अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस म्हणतो त्याचा प्रॉब्लेम आहे, न्यूमोनिया, हे सगळं तपासणीनंतर क्लिअर होतं. हो, त्यामुळे वेळीच तपासणी करणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. आणि ज्या गोष्टींमध्ये लक्षणं आहेत पण हे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह येत आहेत तर आपण पुढे जाऊन सीटी स्कॅन पण करू शकतो. ओके. छातीचा सीटी स्कॅन केल्याने आपल्याला त्याच्यामध्ये जास्त माहिती मिळते आणि आजार कमी प्रमाणात सुद्धा आपल्याला ओळखता येतो. आता ह्याची उपचार पद्धती काय आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींनी आपण हा न्यूमोनिया थोपवू शकतो ह्याच्याबद्दल आपण आणखीन बोलणार आहोत. सगळ्या आजारांबरोबर म्हणजे हृदयरोगाबरोबरीने किंवा ब्लड प्रेशर आहे, मधुमेह, या विषयांवर आपण बोलत असतोच, पण न्यूमोनिया हा सुद्धा काळजीचा विषय आहे. मॅडमने मगाशी आपल्याला सांगितलं की आपण ग्रे झोनमध्ये येतो भारत, जिथे लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात न्यूमोनिया झालेला आपल्याला आढळतो. तर न्यूमोनिया झालाय हे कळल्यानंतर कुठल्या उपचार पद्धती त्याच्यावर आहेत, काय काय केलं जातं मुळात? हो, मुळात सर्वप्रथम मी सर्व दर्शकांना हे सांगू इच्छिते की सर्व डॉक्टर हे न्यूमोनिया लक्षणावरून आणि शारीरिक तपासणीवरून ओळखतात आणि त्यानुसार ते ताबडतोब उपचार सुरू करतात. त्यामुळे आम्ही रिपोर्ट्स यायची किंवा रक्ताच्या रिपोर्टमध्ये काय आहे किंवा एक्सरे मध्ये काय आहे हे येण्याच्या आधीच ट्रीटमेंट चालू करतो. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जर ताप जर उतरत नसेल किंवा पेशंटला गिळण्याची म्हणजे उलट्या होऊन किंवा भूक न लागणे अशा ज्या गोष्टी असतात किंवा गिळायला त्रास होत असेल अशा वेळी आम्ही इंजेक्टेबल अँटीबायोटिक देत असतो. ओके. आणि जर पेशंटला गिळण्याचं किंवा उलटी मळमळ ह्यापैकी काही त्रास नसेल तर आम्ही गोळ्याच्या स्वरूपात सुद्धा आम्ही ट्रीट करतो. ओके. वॅक्सिनेशन सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं ठरतं. तर ट्रीटमेंटचा जो कोर्स आहे तो आता बॅक्टेरियल आजार आहे किंवा व्हायरल आजार आहे या अनुषंगाने आम्ही चालू केलेला असतो. जसं की तुम्ही सर्वजण जाणता की H1N1 जेव्हा इन्फेक्शन होतं स्वाईन फ्लूचं तेव्हा टॅमिफ्लूची गोळी आपण लक्षणं बघूनच चालू करायचो. तर तसं एकदा ती मॅनेजमेंट सुरू झाली की मग पेशंटचं आम्ही जे रोजचं त्याचं लक्षणांमध्ये होणारा बदल किंवा शारीरिक तपासणीतून होणारा बदल हे जेव्हा आम्हाला कळतं की निश्चित पेशंट आता बरा होत चाललाय तर आम्ही त्यानुसार त्याच्यात बदल करत असतो. आणि सर्वसाधारणपणे वॅक्सिनेशन जे तुम्ही म्हणालात ते आपण ज्या त्याच्या आजारी असतानाच्या पिरियडमध्ये आपण नाही ऍडवाइस करत. बरोबर. पेशंट जेव्हा पूर्णपणे बरा होतो आणि जेव्हा फॉलोअपला येतो तेव्हा आम्ही पुन्हा त्याची तपासणी करतो आणि तेव्हा ठरवतो की
खरंच आता वॅक्सिन देऊया का. किती कोर्स म्हणजे हा उपचार साधारण किती दिवसांचा असतो, कारण फॉलोअप हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हो. तर हा जो तुम्ही म्हणालात की उपचार, आता सर्वच पेशंट गोळ्या किंवा इंजेक्शन्सनी बरे होतात असं नाही. काही पेशंट्सना ऑक्सिजन लावावं लागतं, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना दाखल करून घ्यावं लागतं, किंवा काही पेशंट्सना व्हेंटिलेटर, जे सर्वांना हल्ली ज्याची भीती डोक्यात असते तेही लागू शकतं. समजा तुमचं ऑक्सिजनेशन जे आहे, जे फुफ्फुसांचं ऑक्सिजन देवाणघेवाण करण्याची जे क्षमता आहे ती जर बरोबर नसेल तर आपल्याला कदाचित पेशंटला व्हेंटिलेटरही लावावं लागू शकतं. म्हणजे ते डिपेंड्स पुन्हा. तर त्यामुळे प्रत्येक रुग्ण हा 5 दिवसात किंवा 10 दिवसात बरा होईलच असं नाही सांगता येत आपल्याला. मग आता प्रिव्हेन्शन म्हणून वॅक्सिनेशन असं आहे का? तर हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही पुढे आणलात की रादर दॅन ट्रीटमेंट वी शुड एम ॲट प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन हे लहान मुलांपासूनच चालू झालं पाहिजे. आपल्याकडे त्यासाठी वॅक्सिन्स आहेत. तर न्यूमोनियाच्या अगेन्स्ट 3 प्रकारच्या वॅक्सिन, जे मेजर न्यूमोनियाज आहेत. न्यूमोकोकल न्यूमोनियासाठी आपल्याला न्यूमोकोकल वॅक्सिन आहे. त्याच्यानंतर एच इन्फ्लुएन्झासाठी आपल्याला एच इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन आहे. आणि स्वाईन फ्लू आणि इतर रुटीन फ्लूसाठी आपल्याला त्याचं वेगळं वॅक्सिन आहे. त्याला ट्रायव्हॅलंट किंवा क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहे. त्यातही 2 प्रकार असू शकतात. व्हायरल वॅक्सिन्स, लाईव्ह वॅक्सिन जे आहे, नेझल वॅक्सिन की जे नाकाद्वारे घेऊ शकतो आपण, किंवा इंजेक्टेबल वॅक्सिन. तर ज्यांना इम्युनिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांची इम्युनिटी सप्रेस्ड आहे अशा लोकांना आपण लाईव्ह वॅक्सिन देऊ शकत नाही. अशा लोकांना आपण इंजेक्टेबल वॅक्सिन देतो. अच्छा. दुसरं एक ग्रुप आहे की गरोदर स्त्रियांचा ग्रुप, की ज्यांच्यामध्ये गरोदर स्त्रियांमध्ये मृत्यूदर अतिशय जास्त आहे. तर त्यामुळे त्यांचीही काळजी घ्यावी लागते. तर त्यांनाही आपल्याला वॅक्सिनेशन द्यावं लागतं. ओके. तर त्यांनाही आपण इंजेक्टेबल वॅक्सिन देतो. तिसरा ग्रुप आहे, तिसरा गट जो आहे तो वृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा. तर त्यांनाही आपल्याला इंजेक्टेबल वॅक्सिनच जास्त करून आपण देत असतो. याच्याबद्दल अजून आपण सविस्तर थोडं बोलूया की वॅक्सिन घेताना किती अंतराने घ्यायचं असतं, किंवा लहान मुलांमध्ये किती वर्षापर्यंत किंवा किती लवकर दिलेलं चालतं, ह्या सगळ्याबद्दल बोलू. पण सुजाता होळकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला सुजाता ताई. हा, नमस्कार मॅडम. मी सुजाता होळकर बोलते मुंबईहून. मला ना बऱ्याच वर्षापासून ना कफाचा त्रास होतो. म्हणजे छातीमध्ये असा कफ साठून राहतो आणि त्याने ना, म्हणजे पूर्वी नव्हता होत, नंतर असा श्वास अडकल्यासारखा होतो ना, तसं व्हायचं. मी एक आयुर्वेदिक उपचार पद्धती घेतलेली, म्हणजे ब्रॉन्किनल प्रॉब्लेम असा सांगितलेला. तर त्या औषधाचा मला त्रास होत होता. म्हणजे माझं वजन जरा कमी झालं आणि त्वचा काळी पडायला लागली, म्हणून मी औषध थांबवलं. या संदर्भात विचारायचं होतं. हा जो कफ म्हणजे फुफ्फुसा संदर्भात आहे ना, म्हणून प्रश्न विचारला. काय असं म्हणजे आपल्याला उपचार घेता येतील? थँक्यू. न्यूमोनियावरचे उपचार किंवा वॅक्सिनेशन ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो. पण आपल्याला सुजाता होळकरांनी जो प्रश्न विचारला की छातीत कफ, श्वास अडकल्यासारखं होणं, त्यांनी आयुर्वेदिक औषधं घेतली पण त्याचा त्यांना फारसा उपयोग झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्या सगळं म्हणजे छातीत कफ होणं, श्वास अडकल्यासारखं होणं, बरेच वर्ष त्यांना हा प्रॉब्लेम आहे. हो, तर त्यामागे कारण काय हे शोधून काढणं अतिशय नितांत गरजेचं आहे. कारण अनेक असू शकतात की जी ऍसिडिटी आपण जे म्हणतो किंवा आम्लपित्त, ते जरी वाढलं तरी ते ऍसिड आपल्या अन्ननलिकेतून वरती येतं आणि त्याच्यानी त्यातला काही भाग किंवा अन्न पदार्थांचा काही भाग तो त्या वाटे श्वासनलिकेत शिरून त्याच्यानी वारंवार कफाचा त्रास होऊ शकतो. किंवा त्यांना दम्याचा त्रास आहे का तेही पाहावं लागेल. कारण दम्याचा त्रास जर तुम्हाला असेल आणि त्याची लक्षणं कमी पण कफची जास्त असतील तर असंही काही रुग्णांमध्ये होऊ शकतं. आणि हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे तर ही गोष्ट अतिशय कॉमन झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला कारण शोधून काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी तपासणी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं आहे. वॅक्सिनेशन बद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा लहान मुलांना वॅक्सिन देताना साधारण कितव्या वर्षापासून द्यायची, काय त्याच्यासाठी काही नियम आहेत का? हो, तर ते बालरोग तज्ञ आधी बाळाची तपासणी करतात आणि मग ठरवतात. शक्यतो पहिल्या वर्षातच आपण दिलेलं बरं असतं, जितक्या लवकर तितकं चांगलं. आणि त्याच्यानंतरही उशीर काही झालेला नसतो.
जर एक 2-3 वेळा जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला सर्दीचं प्रमाण जास्त आहे इतर मुलांपेक्षा, रुटीन जे आहे सर्दी खोकला हे मुलांना साधारणपणे 3 ते 4 वेळा होतच असतो, तर ती काळजी करण्यासारखी बाब नसते. बरोबर. पण जर ह्याचं प्रमाण वाढत असेल किंवा अनएक्सप्लेन की ज्याचं कारण आपल्याला दाखवता येत नाही, तर तुमच्या नजीकच्या बालरोग तज्ञांकडे जाऊन तुम्ही त्याबद्दल सल्ला आणि उपचार घेऊ शकता. आणि मोठ्या माणसांना जेव्हा वॅक्सिनेशन करतो आपण ते अलीकडे आपण जो फोकस ठेवलेला आहे तो गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांच्यावर फोकस ठेवलेला आहे, कारण ह्यांच्यामध्ये मृत्यूचा दर अतिशय जास्त आहे. कारण आजाराच्या अगेन्स्ट लढण्याची जी क्षमता आहे ती या दोन्ही गटांमध्ये कमी झालेली असते. बरोबर. त्यामुळे आपण गरोदर स्त्रीलाही देतो वॅक्सिनेशन, एस्पेशली आपण स्वाईन फ्लूचं तर नक्कीच देतो. आणि आपलं महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे यावर्षीही राबवलेलं आहे की आपण ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट वॅक्सिन दिलेलं आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये हे निःशुल्क उपलब्ध आहे. त्यामुळे मी असं आवाहन करू इच्छिते की सर्व गरोदर स्त्रियांनी याचा लाभ घ्यावा. ओके. दुसरं म्हणजे जे मधुमेही आहेत, आपण त्याच्यापुढे बोलूया. आपण फोन घेऊया आधी. नाशिकचा फोन आहे कारण आपल्याशी दिनेश काळे बोलतायत. नमस्कार. हॅलो दिनेशजी. नमस्कार. माझा एक प्रॉब्लेम होता. मी 2 वर्ष झाले मला. 2 वर्षापूर्वी मला निमोनिया झाला होता. तर त्याचं निदान असं झालं की मी 2दा हॉस्पिटलाइज झालं, पण त्यांना ते समजलं नाही की काय नाही, मला माहित नाही. पण नंतर त्यांनी जेव्हा एक्सरे केला त्यात मला ते पाणी दाखवलं, तर मी तब्बल 1 लिटर भर पाणी निघालं त्यातनं, छातीतनं माझ्या. आणि मला आता त्रास होतो. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी मला ट्युबरक्युलोसिसची पण ट्रीटमेंट केली. मी पूर्ण 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि आता मला बरं वाटतं. पण अजूनही जर मी जरा श्वास वगैरे घेतला किंवा शिंक आली तर माझी जी उजव्या साईडची फुफ्फुसामध्ये मला दुखतं जोरात, तर त्याच्यावर मला सजेशन मिळेल. बरं, थँक्यू. नक्कीच. आपल्याला जर आधी छातीमध्ये पाणी भरलं असेल तर त्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये प्लुरल इफ्युजन असं म्हणतो. तर निमोनियामुळे सुद्धा असं होऊ शकतं की जे बॅक्टेरियल निमोनिया आहे किंवा व्हायरल निमोनिया त्याच्यानेही असं होऊ शकतं, किंवा टीबी असेल तर त्याच्यानेही होऊ शकतं. काही रुग्णांना पाणी काढल्यानंतर बरीच वर्ष हा त्रास छातीत दुखणं जे तुम्ही म्हणताय श्वास घेताना किंवा खोकताना शिंकताना तो होऊ शकतो. तर आपल्याला लवकरात लवकर आपण एक्सरे करून घ्या. त्याच्यामध्ये आपल्या फुफ्फुसावर जे व्रण राहिलेलं असतं किंवा फुफ्फुसाच्या बाहेर जे आवरण असतं त्याला व्रण राहिलं असेल तर असं होऊ शकतं. तर त्यामुळे आपण लवकरात लवकर छातीचा एक्सरे करून घ्यावा असं मला वाटतं. बरं. आपण वॅक्सिनेशन बद्दल बोलत असताना तुम्ही म्हणत होता की मधुमेहींसाठी सुद्धा काहीतरी आहे व्यवस्था. काय आहे? तर मधुमेहींनी सुद्धा त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांनी हे वॅक्सिन घेणं अतिशय गरजेचं आहे. वॅक्सिननी आपण म्हणतो की पूर्ण आजार प्रिव्हेंट होईल असं नाही आहे, तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. की जे व्हेंटिलेटरवर जाण्याचं प्रमाण आहे किंवा मृत्यूचं जे प्रमाण आहे ते नक्की कमी होतं. अच्छा. आणि ह्यासाठी म्हणजे आता ही वॅक्सिनेशन असतील किंवा जी काही औषधं आहेत तर त्याच्यासाठी काही सवलतीच्या दरात मिळणं म्हणा किंवा असं काही आहे? जसं मी म्हणलं की गरोदर स्त्री आहेत, मधुमेही आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर मधुमेहींना तर मधुमेही आणि गरोदर स्त्रियांना हे पूर्णपणे निःशुल्क आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे जर त्यांच्याकडे कार्ड असेल तर त्यांनी नजीकच्या सरकारी रुग्णालयात जावं. शासकीय रुग्णालयामध्ये सोय असते तर तिथे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळण्याची व्यवस्था होऊ शकते. आता जाता जाता मला आता थोडे मुद्दे जे आपले राहिलेत त्याच्यामध्ये आहार विहार आणि तुम्ही हायजीन कसं चांगलं ठेवायचं हे आहेच. फक्त त्या वॅक्सिनचं नाव पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की जे निमोनियासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. एक आहे निमोकोकल वॅक्सिन, त्याचे आपल्याकडे प्रिव्हेनार किंवा निमोवॅक असे त्याची नावं आहेत. तर युजली ह्या दोन्हीमध्ये वेगवेगळ्या निमोकोकायच्या अगेन्स्ट हे असतं. तर शक्यतो आपण लहान मुलांना आपण प्रिव्हेनार नावाचं जे आहे ते देत असतो आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा मधुमेहींना आपण दोन्ही प्रकारचे देत असतो. आणि दुसरं की एच इन्फ्लुएन्झाचं तेही उपलब्ध आहे. तिसरं की स्वाईन फ्लूचं, तर त्याचे बरेच वॅक्सिग्रेप किंवा वॅक्सिफ्लू अशी नावानी उपलब्ध आहेत. फिजिशियन किंवा तुम्ही रुग्णालयात गेला तर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत, एक 4 ते 4.5 मिनिटं. तर त्याच्यामध्ये एकंदर आहार विहार काय खायचं काय नाही आणि हायजीन आपलं स्वतःचं कसं सांभाळायचं ह्याच्याबद्दल काय सांगाल? हो, अतिशय मोलाचा प्रश्न विचारला. जसं की सर्व आजारांना हा
रामबाण जे आहे उपाय की आहार हे सर्वांनी चांगला आहार जे आहे, आपण चांगला आहार म्हणजे काय की अँटीऑक्सिडंट ज्याच्यामध्ये जास्त असतात, की फळं, ताजी फळं. असं नाहीये की किवी किंवा अमुकच फळ की इम्पोर्टेड फळ खाल्लं पाहिजे असं नाहीये अजिबात. तर आपल्या सीझनमध्ये जे अवेलेबल आहे फळ ते जास्तीत जास्त प्रमाणात खावं. ऍटलिस्ट एक फळ रोज खावं. जर ते उपलब्ध नसेल तुम्हाला तर ऍटलिस्ट व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी ही तर सहज उपलब्ध असते, तर ती सुद्धा आपण घेऊ शकतो. पण शक्यतो जी अन्नधान्य किंवा जी फळं आहेत ती होलसम स्वरूपात आपण घ्यावीत. प्रोसेस फूड शक्यतो टाळावं. घरचं अन्न आणि घरचं अन्न, सकळ जे अन्न असतं ते घ्यावं. आणि दुसरं म्हणजे व्हिटॅमिन डीचा एक फार हल्ली पेपर्स त्याच्यामध्ये पब्लिश झालेले आहेत. व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर आपल्या ज्या रोगप्रतिकारक करणाऱ्या सेल्स ज्या असतात त्यांचं काम जे आहे ते ढिलं पडतं. आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीचा इंटेक, की आपण हल्ली उन्हात जास्त जात नाही तर त्यामुळे व्हिटॅमिन डीचे लेवल सगळ्यांमध्येच कमी असतात. तसंही आपण चेक करून करू शकतो किंवा आपल्या आहारात असा बदल करू शकतो. किंवा आठवड्यातले जे तुम्हाला सुट्टीचे दिवस असतील त्यावेळी सकाळच्या वेळी तुम्ही उन्हात सूर्यप्रकाशाच्या किरणांना जर तुमचं एक्सपोजर असेल तर नक्कीच फार फरक पडू शकेल. आणि अगदी आता शेवटच्या 1 मिनिट आपल्याकडे राहिलाय चर्चेसाठी, तर त्याच्यामध्ये हायजीन बद्दल तुम्ही काय? हायजीन बद्दल असं आहे की शक्यतो बाहेर जाताना तुमचा हँड सॅनिटायझर किंवा हँड वॉश जर आपण केला की तर सर्वसामान्य ठिकाणी जे तुम्ही जाता किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे हँड हायजीन फार महत्वाचं ठरतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला जेव्हा खोकला किंवा तत्सम आजार झालेला असतो तर आपल्या नाकावर रुमाल ठेवणे हा अतिशय बेसिक आहे. आणि थर्ड, पोल्युशनच्या ठिकाणी जिथे प्रदूषण जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही जात असल्यास तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मास्क किंवा रुमाल वापरणे हे अतिशय गरजेचं आहे. असेच वेगवेगळे विषय सखी सह्याद्रीमध्ये नेहमीच चर्चेला आपण घेत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते सुद्धा पटकन बघून घेऊया. बुधवारी आपल्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत श्वसनाचे आजार आणि उपचार. यामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर जयसिंग फडतरे, श्वसनरोग विभाग प्रमुख सर जे रुग्णालय मुंबई, आणि डॉक्टर निळकंठ आव्हाड, श्वसनरोग विभाग प्रमुख सायन रुग्णालय मुंबई. तुम्हाला जर काही या संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर बुधवारी कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. पण त्याबरोबरीने तुम्ही आम्हाला अगोदर प्रश्न ईमेलच्या स्वरूपात सुद्धा पाठवू शकता. आणि आजचा कार्यक्रम आणि इतरही आपले कार्यक्रम कसे वाटतायत त्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत जरूर पोचवा. 2 माध्यमं आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. ही 2 माध्यमं कशी आपण हाताळू शकतो आपण बघूया. जर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करणार असाल www.facebook/sakhisayhadri.dd इथे नक्की व्हिजिट करा. आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. इकडे तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा पाठवू शकता आणि तुमचे प्रश्न सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. मॅडम, आजच्या कार्यक्रमात न्यूमोनिया या खूप महत्त्वाच्या आजाराबद्दल इतकी छान माहिती दिलीत आणि आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता आमच्यामध्ये निर्माण केलीत. तुमचे मनापासून आभार मानते सगळ्यांच्या वतीने. दूरदर्शनचे मी आभार मानेन कारण हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला ही खूप मोठी बाब झाली. थँक्यू सो मच. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न विचारलेत, त्याच्यामुळे सगळ्यांनाच बऱ्याच गोष्टींची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. नवीन विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली भेट पुन्हा होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार. मला वाटतं